नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी समर्थ ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण हरितालिकेच्या पूजेची मांडणी करणार आहोत. सर्वप्रथम स्त्रियांनी पहाटे उठून स्नानादी करून घर स्वच्छ पुसून घ्यावे. घर पुसल्यानंतरच पूजा मांडावी. यासाठी साहित्य: स्वच्छ धुतलेली वाळू, अनेक प्रकारची फुले, मुख्यतः पांढरी फुले, पिंडीवर मांडण्यासाठी फळ झाडांचा पाला जसे की सीताफळ, पेरू, आंबा, आगाडा, चिकू, डाळिंब इत्यादी पाल्याची जुडी बांधून घ्यावी. नैवेद्यासाठी फळे आणि येथे मी पूजेसाठी ताट घेतले आहे. ताटामध्ये हळदी, कुंकू, दिवा, उदबत्ती, तांदूळ आणि भस्म घेतले आहेत. आता ताटावर आपण योग्य दिशेने वाळूचे शिवलिंग काढून घेऊया. लक्षात ठेवा, अगोदर दिशा योग्यच घ्या, कारण दिशा चुकली नाही पाहिजे. सुंदर असं शिवलिंग काढून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडं पार्वती मातेची सखी आणि पार्वती मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही पाटावर वाळूची काढू शकता मूर्ती. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा. तुम्हाला माहिती आहे का हरितालिकेचा उपवास का करतात? तर पार्वती मातेला महादेव हे पती मिळावेत म्हणून पार्वती मातेने व्रत केले होते आणि ते व्रत निर्जल केलते. महादेवाने प्रसन्न होऊन तिच्याशी विवाह केलता, अशी जुनी आख्यायिका आहे. तर तेव्हापासून हरतालिकेच्या व्रताला प्रारंभ झाला, असं आमच्या घरात जुन्या माणसांचं मत आहे. तर आपण पार्वती माता आणि तिची सखी काढून घेतली आहे आणि पिंडीच्या बाजूला आड काढून घ्यावं. पार्वती माता आणि तिच्या सखीवर हळदी कुंकू अर्पण करावे. तर विवाहित स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून हरितालिकेचं व्रत करतात आणि कुवारिका म्हणजे अविवाहित मुली आपल्याला चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करतात. तर अनेकदा असं अनेकांचे अनुभव ऐकले आहेत. हरितालिकेच्या उपवासानंतर त्यांना खूप छान वाटते, दिवसभर मन प्रसन्न राहते. सकाळी जर उठून आपण स्वच्छता वगैरे ठेवून जर पूजा केली तर आपले मन दिवसभर प्रसन्न राहते. तर आपण पार्वती माता आणि तिच्या सखीला हळदी कुंकू अर्पण केले आहेत. नंतर आपण जे फळपाल्याची जुडी बनवली होती ती शिवलिंगावर मांडूया. धोत्र्याचं फळ आणि फुले शिवलिंगावर अर्पण करूया आणि पार्वती माता आणि तिच्या सखीलाही अर्पण करू. तर तुम्हाला कशी वाटते पूजा मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर. लवकरच मी स्वामी समर्थ चरित्र पारायण सुरू करणार आहे. तर स्वामी चरित्रात तुम्हाला जर ऐकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. 2 ते 3 दिवसाच्या गॅपमध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील. धन्यवाद. मी तुम्हाला म्हणलं तर तांदूळावर सुपारी पुजायची, पण माझ्या सासूबाई म्हणल्या तरीही पुजावी लागते म्हणून मी डबल पुजले आहे. तर तुम्हाला पूजा कशी वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. ओम नमः शिवाय. हर हर